सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नागरिकांच्या सातत्याच्या तक्रारींची दखल घेत नाशिक रोड मनपा प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे विटको रुग्णालयाला अचानक सरप्राईज भेट दिली आहे। पाहणी दरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। भेटीदरम्यान रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचं आढळलंय। सोनोग्राफीसाठी महिनाभर प्रतीक्षा, सोनोग्राफी तपासणीसाठी रुग्णांना तब्बल 1 महिना वाट पाहावी लागत असल्याची माहिती मिळाली आहे। क्षयरोग कक्ष हा जनरल लॅबमध्येच असल्याने इतर रुग्णांनाही संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। काही कर्मचारी काम सोडून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलंय। रुग्णालयातील शौचालय आणि स्नानगृहांची अत्यंत अस्वच्छ अवस्था आहे। कर्मचारी आणि मनुष्यबळाची कमतरता असून माळी नसल्याने रुग्णालय परिसरात देखभाल होत नाहीये। खासगी कंत्राटदारांकडून मनमानी कारभार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। काही रुग्णांकडून औषधांसाठी पैसे घेतले जात असून त्याचे कोणतेही अधिकृत बिल दिले जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांनी केलाय। त्यावेळी प्रभाग सभापती धोंगडे यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। ते म्हणाले, नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। या सर्व गंभीर त्रुटींबाबत प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल। तसेच आगामी महासभेत लक्षवेधी मांडून संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले जाईल। यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सूचना नाशिक रोड सभापती रमेश धोंगडे यांनी यावेळी दिल्या। या पाहणीवेळी नगरसेवक कैलास अण्णा मुदलियार, सतीश निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते श्याम गोहाड उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।